नमस्कार बालमित्रांनो. आज मी तुम्हाला जंगलातल्या एका अशा हत्तीची गोष्ट सांगणार आहे ज्याने आपल्या बुद्धीने एका गर्विष्ठ वाघाला चांगलीच अद्दल घडवली. चला तर मग. एका मोठ्या जंगलात गजू नावाचा एक खूप दयाळू हत्ती राहायचा. गजू सगळ्या प्राण्यांना मदत करायचा. त्याच जंगलात शेरू नावाचा एक वाघ होता ज्याला आपल्या शक्तीचा खूप गर्व होता. तो स्वतःला जंगलाचा सर्वात शक्तिशाली प्राणी समजायचा. एक दिवस शेरू वाघ गजू हत्तीसमोर आला आणि म्हणाला, "ए गजू, तू किती सावकाश चालतोस? बघ, मी किती वेगाने धावू शकतो. तू माझ्यासमोर काहीच नाहीस." गजू हत्ती शांतपणे हसला आणि म्हणाला, "शेरू भाऊ, प्रत्येकाची शक्ती वेगळी असते. उगीच गर्व कशाला करायचा?" दुसऱ्या दिवशी वाघ शिकार करण्यासाठी नदीकाठच्या दलदलीत जातो आणि तिथे त्याचा पाय अडकतो. तो जितका बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तितकाच तो आत रुतत जातो. वाघ, "बचाव, बचाव, कोणीतरी मला वाचवा." गजू हत्ती तिथे पोहोचला. त्याने न घाबरता आपली लांब सोंड वाघाकडे पुढे केली आणि आपली पूर्ण शक्ती लावून वाघाला दलदलीतून बाहेर काढले. वाघाला आपली चूक समजली. त्याने मान खाली घातली आणि हत्तीची माफी मागितली. "मला माफ कर गजू. शक्तीपेक्षा बुद्धी आणि मदत करण्याची वृत्ती जास्त मोठी असते." बालमित्रांनो, या गोष्टीवरून आपण काय शिकलो? कधीही आपल्या शक्तीचा गर्व करू नका आणि संकटकाळी सर्वांना मदत करा. अशाच नवनवीन आणि मजेशीर मराठी गोष्टींसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.